हरे कृष्णा. तर सर्वांचं स्वागत आहे. तर आपण गेले काही दिवस भगवद्गीतेवरती चर्चा करत आहोत आणि आजपर्यंत आपण 4 सेशन्स बघितले आहेत आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे. तर याच्यानंतर आपण नेक्स्ट सेशन जो आपला आहे तो असणार आहे व्हाट आर द रियल प्रॉब्लम्स ऑफ लाइफ. जीवन की वास्तविक समस्या क्या है, जीवनाच्या खऱ्या समस्या काय आहेत, रियल प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तत्पूर्वी आपण काय करू, गुरुवंदना करू, मंगलाचरण करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ओके. तर आपल्या या सेशनचं शीर्षक आहे जीवनाच्या वास्तविक समस्या. ओके. सो व्हॉट आर द रियल प्रॉब्लेम्स ऑफ द लाईफ. बट बिफोर दॅट आपण बघू की भगवद्गीता कोणकोणत्या विषयांबद्दल बोलते. ऍक्च्युली हे पहिल्या सेशन किंवा त्याच्या आधी सांगायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर बरेच म्हणतात की आम्ही भगवद्गीतेचा कोर्स केला आहे किंवा आम्ही भगवद्गीता वाचली आहे, आमच्या घरी भगवद्गीता आहे. ज्यावेळी ग्रंथ वितरणाला आम्ही जातो त्यावेळी म्हणतात अहो आमच्या घरी आहे भगवद्गीता, आम्ही वाचले भगवद्गीता असे म्हणतात. काय हरकत नाही. तर ज्यांनी वाचली आहे भगवद्गीता किंवा ज्यांनी नाही वाचली आहे, फॉर बोथ ऑफ देम आपण बघू की भगवद्गीता कोणत्या गोष्टींबद्दल बोलते. सो देर आर 5 सब्जेक्ट्स मॅटर विच भगवद्गीता स्पीक्स. 5 सब्जेक्ट्स मॅटर आहे, 5 गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल भगवद्गीता बोलते. पूर्ण भगवद्गीतेमध्ये 5 गोष्टी चर्चेला गेलेल्या आहेत. ह्या 5 गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही कोणत्याही पेजवरती जरी गीतेच्या गेला तरी तुम्हाला ते लक्षात येईल की हा श्लोक बाबा कशाकडे निर्देश करतो. जस्ट तुमच्याकडे ते तुम्हाला फक्त कनेक्शन लावता आलं पाहिजे. ओके. तर त्या 5 गोष्टींबद्दल आपण प्रथम चर्चा करू. माझ्याकडे इथं बोर्ड वगैरे असताना तर मी एक डायग्राम बनवली असती की जेणेकरून कळलं असं तुम्हाला हे कोणाचं कनेक्शन कोणासोबत आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही भगवद्गीता ज्यावेळी श्लोक वाईज चॅप्टर वाईज ज्यावेळी तुम्ही शिकाल त्यावेळी तुम्हाला ते सोपं जातं. पण काय हरकत नाही, 5 गोष्टी आपल्या लक्षात राहू शकतात. तर भगवद्गीता बोलते 5 विषयांबद्दल. पहिला विषय ईश्वर. पहिला विषय आहे ईश्वर. भगवद्गीता ईश्वर याविषयी बोलते. नंबर 2 भगवद्गीता बोलते सोल म्हणजे जीव. जीव कोण आहेत याच्याविषयी बोलते. त्यानंतर 3 भगवद्गीता बोलते प्रकृती मीन्स मटेरियल नेचर, याच्याबद्दल भगवद्गीता बोलते. देन 4th भगवद्गीता बोलते काल, याच्याबद्दल बोलते. अँड 5th कर्म ऍक्टिव्हिटीज. हे 5 सब्जेक्ट मॅटर आहेत की ते भगवद्गीतेमध्ये चर्चेला गेले आहेत. तर ईश्वर थोडक्यात आपण एक 2 मुद्दे बघू. तर ईश्वर मीन्स टेक्निकली याचा अर्थ होतो कंट्रोलर. सो ईश्वर या शब्दाचा अर्थ आहे नियंत्रक. बिकॉज गॉड इज कंट्रोलिंग ऑल द युनिव्हर्सेस, नॉट ओनली मटेरियल युनिव्हर्सेस बट ऑल स्पिरिच्युअल. तर ईश्वर काय आहे
भगवंत कोण आहेत याच्या बाबतीत भगवद्गीतेमध्ये वर्णन केलं आहे. तर तो एक सब्जेक्ट मॅटर झाला. नेक्स्ट आहे तो म्हणजे जीव म्हणजे आत्मा म्हणजे सोल. तर याच्याविषयी भगवद्गीतेमध्ये चर्चा केली गेलेली आहे की आत्मा कसा आहे, वेदर इज पर्सनल और इम्पर्सनल, त्याच्यामध्ये याच्या क्वालिटीज काय असतात, त्यानंतर त्याचा आणि त्या शरीराचा काय संबंध असतो. याच्या बाबतीत ॲनालिटिकल स्टडी भगवद्गीतेमध्ये तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये मिळेल. पुढे क्षेत्रज्ञ याच्याविषयी भगवंत बोलतात. तर हा झाला जीवाविषयी. तर थर्ड प्रकृती मटेरियल नेचर, हे जी भौतिक सृष्टी आहे याच्या बाबतीतही भगवंत बोलतात. भूमिरापनलो वायुखम मनोबुद्धिरेवच, अर्थ वॉटर फायर एअर इथर माइंड इंटेलिजन्स इगो, या सेपरेटेड एनर्जी आहेत. याच्यापासून भौतिक प्रकृती बनलेली आहे. पंचतत्व काय आहे, आय मीन हे 5 जी काही तत्व आहेत, अर्थ वॉटर फायर एअर इथर, याच्यापासून हे भौतिक शरीर बनलेलं आहे. तर या प्रकृतीविषयी माहिती भगवंत देतात. मम माया दुरतया. तर अशा काही श्लोकांमधून भगवद्गीतेमध्ये या प्रकृतीविषयी माहिती दिली गेलेली आहे. तर हे झालं तिसरं. चौथं आहे काल. भगवान म्हणतात कालोस्मी. भगवान अर्जुनाला सांगतात की ऑलरेडी हे जे काही सगळे सैन्य आहेत ऑलरेडी त्यांना मी मारलेलं आहे. कालोस्मी, आय एम काल, टाइम. तर कालाच्या ओघात त्यांना मी ऑलरेडी मारलेलं आहे, तू फक्त निमित्त बन, हे भगवंत सांगत असतात भगवद्गीतेमध्ये. तर काल जो आहे, तर कालाचा जो प्रभाव आहे आपल्यावरती, की जसा की आइन्स्टाईन जे सायंटिस्ट होते, ही वॉज ऑल्सो रेफरिंग भगवद्गीता अँड ही ऑल्सो केप्ट वन असिस्टंट फ्रॉम इंडिया हु कुड हेल्प हिम. बट आइन्स्टाईन थोड्या याच्या इज इक्वल टू MC स्क्वेअर हे आपण ज्यावेळी फार टेक्निकली येईल तर ते रिलेटिव्हिटीपर्यंत थोडेफार पोहोचले होते. तर काल जो आहे ना, हा आपल्यावरती कसा इफेक्ट करतो, तर आपल्याला जनरली एक एक्झाम्पल सांगतो की एक सिंपल गोष्ट बघा. साधा आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्या क्लासमध्ये बसलो असेल, किंवा आता मी सांगत आहे, आता हे चालू आहे. आता ज्या व्यक्तीला इंटरेस्ट आहे त्या व्यक्तीला ही 20 मिनिटं म्हणजे काहीच नाही, अरे पटकन झालं. पण ज्या व्यक्तीला इंटरेस्ट नाही ना, त्या व्यक्तीला हे ऐका म्हणलं 20 मिनिटं, तरी 20 मिनिटं म्हणजे 20 दिवसासारखं वाटतं त्याला. तर दिस इज द इफेक्ट ऑफ काल, रिलेटिव्हिटी. एका क्लासमध्ये आपण बसतो ना, तर जो क्लास बोरिंग आहे, किती वेळ चाललेला आहे तो क्लास अजूनच आहे, कधी घंटा वाजते कधी क्लास सुटतो. मॅथ्सचा वगैरे असला की मला तर तसं वाटायचं, संपतच नव्हतं. आणि आमचे मराठीचे शिक्षक ते सांगायचे असे धडा व्यवस्थित, आणि ते मला खूप आवडायचं. ते कुठला तरी स्टोरी होती, तर ते छान वाटायचं, ते पटकन क्लास संपायचं. तर दिस इज द इफेक्ट ऑफ काल. तर जी काल गणना जी केली जाते, की जसं आपल्याला टाइम म्हणजे काय, हे घड्याळाचं टिकटिक, मिनिट काटा, सेकंद काटा, तो अनेक काटा असतो तो हवर्स, तर ती आपल्याला घड्याळाची टायमिंग माहिती आहे. पण शास्त्रांमध्ये वेगळ्या पद्धतीने टाइमची गणना होते. त्यातून थोडंफार आपल्याला माहिती असेल की अगदी ॲटॉमिक लेवलपर्यंत ते जातं. हाऊ टू मेजर टाइम, ते ॲटॉमिक लेवलपर्यंत जातं. अणु, त्यानंतर परमाणु, त्रिशरेणू, ह्या लेवलपर्यंत जातं. हेक्झागॉन म्हणतो आपण त्याला. आणि मग हे शब्द माहिती असतील, लघु, लव, हे एकक आहेत ती टाइम मोजण्याची. लव, लघु, त्याच्यानंतर अनेक घटिका, त्याच्यानंतर मुहूर्त, दंड. तर अशा पद्धतीनं हा टाइम मोजला जातो. तर टाइम हे ईश्वराचंच काल आहे, ईश्वराचं जे रूप आहे.
म्हणून असं म्हणलं जातं की जे भगवंतावरती ज्यांचा विश्वास आहे, जे आस्तिक लोक असतात, ज्यांचं भगवंताप्रती आकर्षण असतं, अशा लोकांना भगवंत भेटतात. पण जे नास्तिक असतात, जे म्हणतात की भगवान ऐसा कुछ नाही होता, असं काही नसतं, असं जे म्हणतात त्यांनाही भगवंत भेटतात. लक्षात ठेवा. असं नाही की आस्तिक लोकांनाच भगवान भेटतात, नास्तिक लोकांना भगवान भेटत नाही. नो, आस्तिक लोकांना भगवान भेटतात, कारण ते दयाळू आहेत आणि ते इतके दयाळू आहेत की ते नास्तिक लोकांना सुद्धा भेटतात. पण कशाच्या स्वरूपामध्ये? काळाच्या स्वरूपामध्ये, डेथ, असा विषय आहे. तर हे झालं काल. आणि लास्ट आहे 5th सब्जेक्ट मॅटर इज कर्म, ऍक्टिव्हिटीज. कर्म म्हणजे एनिथिंग, एनी ऍक्टिव्हिटीज कर्म, त्याला कर्म म्हणतात, ऍक्टिव्हिटी. तर आता बघा, ईश्वर, राईट, ईश्वर, सोल, ओके. तर ईश्वर कोण आहे? भगवद्गीता सांगते. ईश्वर आणि सोल याच्यामध्ये काय कनेक्शन आहे? भगवद्गीता सांगते. ओके. ईश्वराने प्रकृती बनवली, त्याच्याबद्दल ही माहिती भगवद्गीता सांगते. आता हा जीव त्या प्रकृतीमध्ये आहे, ही भगवद्गीता सांगते. ओके. आता ही प्रकृती काल ऑपरेट करतो, ही भगवद्गीता सांगते. आणि काल आणि प्रकृती यांच्या प्रभावामध्ये तो जीव कर्म करतो. याचं कनेक्शन आहे. तर ज्यावेळी तुम्ही, आता आपण एक आय थिंक 3-4 दिवसापासून बघतो की ज्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्या गोष्टी या 4-5 गोष्टीवरतीच फिरत आहेत, बाकी काही नाही आहे. आता जस्ट एक्झाम्पल, येस्टरडे वी हॅव सीन व्हॉट इज द रिअल गोल ऑफ ह्युमन लाईफ. मग ते काय होतं? गंतव्य काय आहे? भगवंतांची प्राप्ती करणे, ईश्वर, भगवंतांची प्राप्ती करणे, राईट. ईश्वर बद्दल बोललो आपण. पण कोण करतोय? जीव करतो प्राप्ती, जीव. त्यासाठी त्याला कर्म करावं लागेल. मी आता जे कर्म, जे काही शब्द वापरतो हे आत्तापुरते मर्यादित आहे. ज्यावेळी आपण त्याचा खुलासा करू, व्हॉट एक्झॅक्टली कर्म, कर्म म्हणजे काय, त्याच्यानंतर सकाम कर्म, निष्काम कर्म, अकर्म, विकर्म, हे आपण त्यावेळेला बघू. पण आत्तापुरतं जस्ट फॉर टाइम बिंग की कर्म. तर प्रकृतीच्या गुणांखाली आणि काळाच्या प्रभावाखाली तो व्यक्ती कर्म करतो, राईट. तर आपण जे काही बोलतो ते या 5 विषयाभोवती फिरतं, आणि आपण जे काही इथून पुढेही बोलू तेही या 5 विषयाभोवतीच फिरणार आहे. तर जर तुम्ही कधी भगवद्गीता विकत घ्याल त्यावेळी, किंवा तुमच्याकडे असेल भगवद्गीता, तर आता भगवद्गीता तुम्ही मार्केटमध्ये जाल तर तुम्हाला लाईन लागलेली दिसेल अशी भगवद्गीतेची. ज्यावेळी I was in 2010, I heard that Bhagavad Gita almost have more than 700 editions. 700 पेक्षा जास्त एडिशन्स भगवद्गीतेचे. एवढ्या लोकांनी ती भगवद्गीतेवरती आपली टिप्पणी लिहिलेली आहे, बरोबर ना. मग ती भगवद्गीता आपल्याला एखादी घ्यायची आहे, तर त्या भगवद्गीतेतून तुम्हाला तेच मिळालं पाहिजे की जे भगवंतांना सांगायचं आहे. हे बघा, आपल्याला डे टू डे लाईफमध्ये आपल्याला मी 3 बाटल्या ठेवतो तुमच्या समोर. एकाच कलरच्या 3 बाटल्या समजा ठेवल्या. एकात पाणी आहे, एकात सोडा आहे, आणि एकात काय म्हणतात, काय देशी दारू आहे, समथिंग लाईक दॅट, ते आहे. तिघांचा रंग सारखाच आहे, बाटल्याही सारख्याच आहेत. पण आपल्याला काय पाहिजे आहे? पाणी प्यायचं आहे, नाहीतर सोडा, नॉट द ड्रिंक. दिसताना दिसते एकच. तर किंवा आपण एक्झाम्पल आणि घेऊ शकतो, गोळ्या असतात ना, टॅबलेट. ज्यावेळी ते ओपन केल्या आणि 3-4 गोळ्या तुमच्या समोर जर मी ठेवल्या, गोळ्या सगळ्याच पांढऱ्या आहेत, पण आपल्याला कुठली घ्यायची ही महत्वाची. आपलं दुखणं काय त्याच्यावरची आपल्याला गोळी घ्यायची आहे.
म्हणून जीवनाच्या वास्तविक समस्या काय ते आपण बघणार आहोत. ते आपलं दुखणं आहे आणि त्याच्यावरची गोळी आपल्याला घ्यायची आहे, तर ती प्रॉपरच घेतली पाहिजे ना. त्यात ते दुखणं कमी करण्यासाठी जी गोळी लागते, ऑल्दो देर आर 4 टॅबलेट्स विथ द सेम कलर, we get confused, especially we get confused in TCM and metformin. Both are the same tablets in color, in the circumference and same. तर पांढऱ्या सगळ्या गोळ्या आहे, पण त्यातली आपली गोळी कोणती आहे ही माहित पाहिजे ना आपल्याला. मग समजा तुम्हाला समजा दुखणं आहे, ताप आलेला आहे आणि तुम्ही कुठली तरी तिसरीच गोळी उचलली आणि तिने तुमची शुगर कमी झाली तर काय होणार. म्हणून आपलं दुखणं आधी काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. डायग्नोसिस फार महत्वाचं असतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट ठरते. तर ज्यावेळी आपण बघू की जीवनाच्या वास्तविक समस्या काय आहेत, त्याच्यावेळी आपल्याला कळेल की त्याच्यावरती उपाय काय आहे. तर ह्या जीवनाच्या समस्या ज्या आहेत याच्यावरती उपाय भगवद्गीतेमध्ये भगवंताने स्वतः सांगितलेला आहे. आणि तो जो भगवंताचा मूड आहे, भगवंताने जे सांगितलेलं आहे ते जसेच्या तसं आपण जर स्वीकार केलं तर त्याचा उपयोग आहे. भगवद्गीता कशी स्वीकारली पाहिजे याचे क्लासिक एक्झाम्पल भगवद्गीतेमध्येच आहे, ते म्हणजे अर्जुन. तर सगळं झाल्यानंतर तुम्ही जर भगवद्गीते श्लोक बघा तर सगळं झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेवढं काही सांगायचं होतं ते तुला मी सांगितलेलं आहे, नाव डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुला जे करायचं आहे तू कर. मग करिष्ये वचनं तव, तुम्ही सांगाल ते मी करतो. तर अर्जुन त्या ठिकाणी अनेक ऋषीमुनींची नावे घेतात की मीच तुम्हाला सुप्रीम आहे असं मानत नाही. बाकीचेही लोकांनी हेच म्हणणं आहे त्यांचं, व्यास असित देवल. तर भगवद्गीता कशी एक्सेप्ट केली पाहिजे, जस्ट लाईक एखादा आजार घेऊन तुम्ही डॉक्टरकडे जाताय, डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतो, ते प्रिस्क्रिप्शन तुम्ही घेऊन टॅबलेट घेताय, राईट. आता त्या टॅबलेट ज्या तुम्ही घेताय त्या डॉक्टरने सांगितले तशाच घ्यायला पाहिजेत ना. का मित्र सांगतोय म्हणून 2-2 का 3-3 का किंवा ही का ती का म्हणलं तर तुमचा आजार बरा होईल का? नाही होणार. त्या डॉक्टरनं जशा गोळ्या सांगितलेल्या आहेत त्या सिक्वेन्स वाईज, त्या स्ट्रेंथ वाईज आपल्याला त्या गोळ्या घ्याव्या लागतील तर आपलं दुखणं बरं होईल. अदरवाईज देयर इज नो पॉसिबिलिटी. सिमिलरली भगवद्गीता ज्या व्यक्तीनं सांगितलेली आहे त्या व्यक्तीला जे काही सांगायचे ते जर आपल्यापर्यंत पोहोचत नसेल तर ते भगवद्गीता वाचूनही त्याचा काही उपयोग नाही. मग होतं काय, बरेच जण काय करतात, आपली टिप्पणी त्याच्यावरती लिहितात. तुम्ही भगवद्गीता, बरेच भगवद्गीता आहेत, एडिशन्स आहेत, तर त्याच्यामध्ये श्लोक सेमच असतो, श्लोक तर कधी बदलत नाही. पण त्याच्यावरच्या जे नोट्स किंवा त्यांनी ज्या टिप्पणी लिहिलेल्या असतात किंवा त्याला आपण तात्पर्य म्हणतो त्याच्यामध्ये फरक पडतो. लोक काय करतात, भगवान श्रीकृष्णाला माध्यम बनवून आपल्या आयडिया प्रदर्शित करतात, त्यांचं काय मत आहे ते प्रदर्शित करतात. त्या भगवंतांना काय म्हणायचं हे राहिलं बाजूलाच, त्यांचं मत काय आहे मला असं वाटतं की त्यांची मतं त्याच्यामध्ये प्रदर्शित करतात. त्याच्यामुळे तो मेसेज जसा आहे तसा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे मी काल तुम्हाला एक उदाहरण दिलं, पोस्टमन सारखं. पोस्टमन त्याच्यामध्ये काय 10 रुपये ऍड करत नाही ते 100 रुपयामध्ये, किंवा 10 रुपये त्याच्यामध्ये काढूनही घेत नाही. ते 100 रुपयाचं पाकिट मनी ऑर्डर तुमच्या मित्राने दिली आहे तशी तुमच्यापर्यंत पोच करतो. यात म्हणजे तो काय करतो, जो संदेश जो जे काय आहे ते तुमच्याकडे अनडायल्युटेड, अनअडल्टरेटेड फॉर्म मध्ये तुमच्याकडे तो देतो. म्हणून काय झाले की भगवद्गीता वाचूनही लोकांमध्ये भक्तीची किंवा भगवंताविषयी प्रेमाची लक्षणच प्रकट होत नाहीयेत. म्हणून आमच्याकडे आहे भगवद्गीता, आम्ही वाचली भगवद्गीता, अशी लोकांची उत्तर असतात. तर ते का होतं, कारण तो मेसेज जसा आहे तसा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर गुरु शिष्य परंपरेचा ज्यावेळी पॉइंट येईल त्यावेळी आपण हे डिस्कस करू.
तर थोडक्यात आपण बघितलं की आजचा आपला जो पॉइंट होता जीवनाच्या वास्तविक समस्या, तो आय थिंक आता आज होणार नाही कदाचित, कारण आत्ताच 20 मिनिटं झालेली आहेत. तर मी जे समरी वाईज सांगतो काय, आपण 5 गोष्टी बघितल्या की भगवद्गीता कशाबद्दल बोलते. भगवद्गीता ईश्वर 1, जीव 2, त्याच्यानंतर 3 प्रकृती, त्याच्यानंतर 4 काल आणि 5 कर्म. या 5 गोष्टींविषयी भगवद्गीता बोलते. भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक जर तुम्ही काढाल तर या 5 विषयाभोवती फिरत असतो. आणि आपण बघितलं की भगवद्गीतेचा मॅसेज जो आहे तो जसा आहे तसा आपल्यापर्यंत तो पोचला पाहिजे. आणि तसा जर पोचला नाही तर आपल्यामध्ये भगवंताविषयी प्रेम किंवा भक्ती ती प्रकट होणार नाहीये, आपल्या आचरणामध्ये ते येणार नाहीये. कारण मॅसेज आपल्याला चुकीचं जर भेटत असेल तर तसेच गुण आपल्यामध्ये येत राहतील. हे एक आपण बघितलं. आणि ऑथेंटिसिटी फार महत्वाची आहे. आपण सिंपल लहान ते जाऊ दे, आपण सिंपल भाजी जरी आणायची असेल तरी पण आपण ती बघून घेतो. आणि हे तर ज्ञान आहे. ह्याच्यामध्ये भेसळ जर झाली तर तुम्हाला चालेल का? आजकाल सगळं भेसळच चालू आहे. औषधामध्ये पण भेसळ, सगळ्यामध्ये भेसळच असते आजकाल. आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे. तर आपण सगळं चापसून व्यवस्थित बघून बिघून सगळं घेतो. बरोबर आहे ना. सिमिलरली हे तर ज्ञान असं आहे की या ज्ञान ग्रहण करून आपल्याला ह्या भौतिक जगतामधून कायमचं सुटून भगवंताच्या धामात प्रवेश करायचा आहे. मग हे ज्ञान कसं पाहिजे? अनअडल्टरेटेड, अनडायल्युटेड फॉर्ममध्ये पाहिजे. आणि मग त्याच्या हे असं जर तुमच्यापर्यंत जर ज्ञान पोचलं अनअडल्टरेटेड फॉर्ममध्ये तर तुम्हाला ती भगवद्गीता कळेल. आणि मग भगवंतांना काय सांगायचं आहे तेही तुम्हाला कळेल. आणि मग त्याचा वापर करून किंवा ते ज्ञान ग्रहण करून आपल्याला एक कळेल की शेवटी भगवंतांचं प्रेम प्राप्त आपल्याला करायचं आहे. आणि मी काय म्हणतो, कलियुगामध्ये एक विशिष्ट मार्ग आहे ते भगवत प्रेम प्राप्त करण्याचा, आणि तो म्हणजे हरिनाम संकीर्तन. हरेर नाम हरेर नाम इव केवलम कलौ नास्तेय 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 गतिरन्यथा. सो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रील गुरुदेव की जय.